पाहिजे भाऊ, आमच्या जगण्यासाठी जगवलं पाहिजे. आम्ही संविधान नाही जगलं ना तर संविधानाचं नुकसान नाही होणार. आम्ही परत चुलीत जाणार आहे. म्हणजे आमचं काय नुकसान होणार आहे तर आम्ही परत चुलीकडे जाणार आहे. आम्ही परत वयाच्या 13व्या वर्षी आई बनून 92 वर्षाच्या म्हाताऱ्याची विधवा बनून एखाद्या विधवा अंधाऱ्या कोठडीत कोंडल्या जाणार आहे. याचं भय आहे भाऊ मला. हे जे काम मी करते ना तर त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे की माझी मुलगी पुन्हा एकदा अंधाऱ्या कोठडीत कोंडली जाऊ नये. आणि म्हणून संविधान जगवणं ही माझी गरज आहे, संविधानाची नाही. मी माझ्या जगण्यासाठी संविधान लोकांना सांगू इच्छिते. मी माझ्या जगण्यासाठी संविधानाच्या बाजूने उभी राहू इच्छिते. मला माझ्या पुढच्या पिढीच्या माझ्या मुलीच्या मुलीला वाचवण्यासाठी संविधान गरजेचं आहे. आले का लक्षात? त्याच्यासाठी संविधान गरजेचं आहे. मला माहिती आहे, मी याच्या आधी केलेले मार्गशीर्ष, 16 सोमवार, एक जल लोटा तुमच्याकडे पण आला असेल. हे सगळं करून मला मुक्ती मिळणार नाही. मला मुक्ती मिळणार आहे ती याच्यात. त्याच्यामुळे संविधान वाचवणं माझी गरज. संविधानाची गरज नाही, बाबासाहेबांची गरज नाही, ती महात्मा फुलेंची गरज नाही. आणि ते तुम्ही नाही केलं तर सावित्रीबाई तुमच्यावर कोपणार नाही. सावित्रीबाई काही असं त्या मार्गशीर्ष पुस्तकात लिहिल्याप्रमाणे असं म्हणत नाही की काय म्हणतात ते, उतू नको, मातू नको, घेतला वसा सोडू नको, एक उपवास जरी मोडला तरी तुझं काहीतरी भलं मोठं नुकसान होईल, असं काही सावित्रीबाई म्हणत नाही. आणि म्हणून आपण जास्त कृतज्ञ झालो सावित्रीच्या लेखी, उपकाराची जाण नसलेल्या. मी स्वतः सकट म्हणते, आपण जास्तीत जास्त कृतज्ञ का झालो? कारण सावित्रीबाईने भाऊ असं लिहूनच ठेवलं नाही. सावित्रीबाईने आमच्यावर दबाव टाकला नाही, आम्हाला स्वातंत्र्य दिलं. आणि ते स्वातंत्र्य दिल्याचा आम्ही गैरवापर केला. आम्ही 3 जानेवारी लक्षात ठेवायच्या ऐवजी मार्गशीर्ष गुरुवार लक्षात ठेवायला लागलो. आम्ही 12 जानेवारी जिजाऊचा लक्षात नाही ठेवत, पण आम्ही 16 सोमवारचे व्रत लक्षात ठेवायला लागलो. आम्ही 7 फेब्रुवारी रमाईचा लक्षात नाही ठेवलं. आम्ही 21 मे अहिल्याबाई होळकर लक्षात नाही ठेवलं. आम्ही हे काहीच लक्षात ठेवलं नाही. आणि आपण पुन्हा एकदा गणपतीत जर जाऊ स्त्रिया म्हणून तर आपण ह्या आपल्या कृतज्ञतेच्या प्रवासामुळे जाऊ. आपलं नुकसान होणार आहे जास्तीत. कारण आपण कुठल्या प्रवासातनं बाहेर आलोय ते आपण हळूहळू समजून घेऊ. चला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन. सध्या कोणता युग सुरू आहे? कलियुग. व्हेरी गुड. अजून